राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। आज पावसाचा जोर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे। त्याचबरोबर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुणे जिल्ह्याला देखील आज अलर्ट जारी करण्यात आलाय। आज पुण्यातही घाटमाथ्यावरील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर इतर ठिकाणी मध्यम पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत। पुणे शहरासह घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली। पुणे शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसर क्षेत्रात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली। राज्यातील धरणातील पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस होत असून पूर्व भागात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे। पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आलाय। परिसरात भात लागवडीला मोठा वेग आला आहे। मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जोरदार पाऊस असल्यामुळे अंधेरी सबवे खाली 2 ते 3 फूट पाणी भरलं आहे। त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी भरायला सुरुवात झाली। अंधेरी सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद केला आहे। त्याचसोबत पोलीस आणि पालिकेचे लाईफ गार्ड यांचा अंधेरी सबवे बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।